मनीषा गायकर ब्लॉग्स पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तो पहिले जाऊन बघा आणि नंतर पार्ट 2 बघा। तर पार्ट 1 ज्यांनी बघितला आहे त्यांनी इथे जॉईन व्हा। आणि आता आम्ही चाललोय माहीम कोलीवाड्याला। तर तिथे लोकांचा तुम्हाला बघायला भेटेल जेवण, म्हणजे तू सांग त्याच्यामध्ये आपल्या भाषेमध्ये सांग। तिने चालू केली ए नाही तू सांग। आंबेकोळी लोकांचं सी फूड प्लाझा आहे तिथे आपल्याला म्हणजे आपल्या पद्धतीचं जेवण मिळणार। अजून काय एक्सप्लोर करायला चाललोय, सी फूड एक्सप्लोर करायला चाललोय। आता चला बघूया काय काय सी फूड एक्सप्लोर करायला। अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है नहीं हे ब्लूपर्स मध्ये आगे आगे देखो। भाई काय बोलते अरे मला पण अशीच बोलते काय आगे आगे देखो होता है क्या बोलते तुम्हाला। तर काहीच आता मला काय बोलायची गरजच नाही, मी ऐकलंय सगळं। चला आता आम्ही रसात काहीतरी बघू, काहीतरी खातो, कारण की आम्ही कोणीच नाश्ता नाही केला। कोणीच आम्ही ठरवलेलं की आम्ही छत्रपती शिवाजी सकाळी यायला लेट झालं सांग ना। तुमच्या दोघांना टाकूया आपण। तुम्ही दोघं येऊन थांबलो होतो। कितीला उठलाय तुम्ही? मी 7ला उठले। तू कितीला उठली सिमरनदी? मी 9:30ला उठली आहे। 9:30ला उठले तिला। मला माहिती होतं कोणी येणारच नाही, डायरेक्ट मला 10:30 पर्यंत येणारच नाही कोणी, म्हणून मी आरामात उठून रेडी झाली। मस्त मस्त। कोमल कितीला उठले? 9:30। उठून काय काय केला कोमलनी? स्ट्रेटनिंग केली, हे केला। हिमानी तर 9ला फोन केलाय तनु तिथे जायचंय का नाही। भाई बरं तू काय हा मी ग्रुपवर गुड मॉर्निंग असं टाकलेलं। हा आणि आम्ही उठलोय मी 8ला उठले, मी 9:30लाच उठले। नाही 9:30ला उठलो काय पण 9ला। गुड मॉर्निंग कितीला केले मी? 9ला उठले। नाही तू गुड मॉर्निंग 8ला केला असेल, 8चा वाटला केला। अरे उठली, माझे कपडेच भेटत नव्हते, मग ते शोधले, मग काय 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 झालं। आणि मग फायनली आम्ही आता आलोय फायनली। अरे मम्मीने एवढं प्रॉपर्टी गाईज एकत्र 3 बंगलेत बोलते, तिघींना जायची का? लगेच गाडी फिरवतात ते। लगेच महाराजांच्या मंदिरात पहिले विजिट द्यायची, लगेच इथे जेवायला लगे पण फिरवा फिरवा हटन मार। हा रस्ता विसरलो अजून बघा बंगले। हे भगवान नको केले, नको गाडी मला थांबणार लिरिक्स संपल्या। आता आम्ही ठाण्याला चाललोय, थोडं काहीतरी खाऊ पिऊ, भूक लागली सगळ्यांना। तर मी तुम्हाला एक सांगते, म्हणजे लग्न झाल्यावर बायका अख्खा वेळ शॉपिंगच बघत असतं। अख्खा वेळ हे वाकर ते वाकर। आमची बाय पबजी खेळते। अरे नवीन एपिसोड आला, देखना पडेगा। बघताय तुम्ही हा? तोंडच लपवत आठवत सिमरनदीची। नाही पण आम्हाला अजून आठवतं सिमरनदीची हळद होती आणि सिमरनदीच्या लग्नात बास्केट रॉबिन्सच्या होत्या, सगळ्या फ्लेवर होते। आम्ही ते सगळं ट्राय केलं, सगळ्यांनी सगळं ट्राय केलं। नवरी एकटे स्टेजवर, नवरी बरोबर एक करवली नाही, नवरी फोन करते हे स्टेजवर या पाणी वरती हे अशा करवल्या हे म्हणून भाई ते ब्लॉग मी अजून बघते का चालू जाम मजा असते, जाम मजा असते, वेगळीच मजा केली। मध्ये मॅगी नाही तरी पण मॅगी वाला सँडविच एक नंबर। प्रकार मैंने खाली
मला माहिती आहे ते, म्हणून मी बोललो. तुम्हाला सांगा आता पटापट. दुसरं चांगला लागेल तवर दिले ना आता चूज कर. तुम्ही खाल्ले ना, तुम्ही सांगा कुठला चांगला. हा तू बघ हे ते रेकॉर्ड करते माझ्या भांडू नको तू खाली. हे बघा तुम्ही. आता काय मला वाटतं फ्रँकी कॅन्सल करावी सगळ्यांनी. ये बॉय सगळ्यांनी मला मागायचं नाही फक्त खायला आवड आधी. आई माय गॉड. आणि मी बोलते मी जाडी झाली. तुम्ही सगळेजण फ्रँकी सँडविच खाते, मी काय खायचं. अरे पकडा ना, खाऊ दे. लाट खायचा. हे बघा पहिले शिशी केला सगळ्यांनी. हिने पहिले नावं ठेवली आणि आता हिने सगळा घेतलाय भाऊंचा. गोष्टी थोडी जाडी काही सीट चेंज काय रे मला असं जाता बरी खात. काही बाळाला राग आलेला आहे. भाऊंनी काहीतरी केला. तुम्ही आहे बा असं भांडण करायला आम्हाला इथं आणता का? असं कसं करतात? असं भांडायचं नाही. हा ना. सोबत आल्यावरती आणि ते बोलायचं नाही बायकोला. काय बोलतोय तिला? तुम्ही काहीतरी तिला खाण्यावरून बोलला असं मला वाटतंय. बिकॉज शी इज नॉट टेकिंग अ सँडविच. तर मी थंबनेलला टाकू का बाळा आणि भाऊचं झालं भांडण? जास्त आग्रह करू नका, मी बघूनच पोट भरेल. बाबा तुमचाच थंबनेल टाका लागेल. हे ऐका ना, आपण उतरल्यावर बाळा कसं दाबा आणि भाऊ तुम्ही इजा दाबा, कसं एकदम भारी वाटेल. एक थंबनेल साठी प्लीज. आणि एकीकडेच बाळ झालं तुम्ही मग जरा काहीतरी एंटरटेनमेंट साठी तुम्ही कंटेंट क्रिएट करा. एवढं तर करू शकता ना. मग जेवढं भेटेल तेवढं मिळून जाऊ दे. उतरा मारला का? टोमणा मारला का? माहितीये का ती बहीण म्हणून तुमच्या जोडीला राहते, बायको म्हणून माझ्या जोडीला राहते. मला माहिती ती कशी आहे. मला खूप चांगली आहे, व्यवस्थित वागते. मला नाही माहिती ती कशी आहे. चांगली कौतुकच करतात यार. ते दोन्ही बाजूने बोललो तरी तुला प्रॉब्लेम नाही, बोललो तरी तुला प्रॉब्लेम. ती मग तिला तर काय कामच नाही. घेतला कॅमेरा का ठेवला मी वाट बघता मारामारी कधी करतात म्हणून थांबल्या. भांडणा लावाला झाली मग अशी लक्ष नव्हतं. ओरिजिनल फेस मी कधी मेकअप केला. ओरिजिनल फेस दाखवा. डोंबिवलीलाच आहे. नवरा पाहिजे. 24 तर गाईस आता आम्ही जिथे चाललेलो तिथे थोडा वेळ आहे. तर आम्ही आता शॉपिंगला आलोय. काय आला काहीतरी सांगते तुम्हाला. यकीन नाही होणार. यकीन बरं कशावरती काय सांगते. अच्छा ते फर्स्ट कॉपी काय सांगते. मी नवऱ्याशी बोलते ते नाही सांगत आहे. आम्ही पबजीचं बोलतो. अच्छा हा तिला ते गाईज इथं सगळ्यांचं टेन्शन की काय घ्यायचा काय घ्यायचा. हिला पहिले 600 UC मध्ये काय भेटलाय ते ती भाऊंना जाऊन सांगते. यार काय बोलू. आपण सेकंड टाइम इथं आलेलो आहे. भाऊ बार्गेनिंग किंग आहेत. करूया ना बार्गेनिंग. चला चला चला. 400 व्हायचा. आम्ही ओळखत नाही. रुमाल घेऊन कुठे चालले. पप्पाला रुमाल बघितला. या
15 रुपये का एक. म्हणजे भैयाला इथं मोजमापणी करायला लावली ना, तो बोलतो घेऊ का. हा क्या सोच रही है कोमल. अशा प्रकारे आम्ही मी फक्त एक कुर्ता घेतला, बाकी कोणी काय घेतला नाही. मॅडम अवतार व गाडीत जाऊन अवतार काय नाही घेतले. फक्त ना मला माहितीच असेल फक्त 2 बेल्ट घेतल्यात फक्त. ताईने नुसते कुर्तेच घेतल्यात बघा. कुर्ती घालून आले, कुर्तेच घेतले. आणि ते बापरे बाप शॉपिंग. नवीन खरेदी मस्त वाटतं. मी वाईट जेवायला जायचंय आपल्याला. भूक लागली मग घेतली का. चलो बाई, तो आल्यापासून 9 वाजल्यापासून तो चष्मा काय निघला नाही बाई. बाई चला जेवायला. कोमलची शॉपिंग बघा. ये पुष्णी. Don't touch me. कोमल. आहा, कोमलची पर्स बघा. गुची गुची. काय समजणार. बोलला छोटी होती पण मग तुम्ही सिमरनला नाही दिला होता, मी तुषारला दिला. काय दिला काय दिला. तर गाईज आम्ही सकाळपासून जिथे जायला निघालेलो तिथे फायनली आम्ही आलेलो आहे, म्हणजे माहीम कोळी वाडा. आणि इथे आपल्याला एकदम ऑथेंटिक आगरी कोळी फूड खायला भेटणार आहे. स्पेशली आम्ही त्यासाठीच एवढा लांब आलेलो आहे. तर आता आपल्या आगरी कोळी महिलांनी मिळून हा बिझनेस चालू केलेला आहे. सो मी तुम्हाला दाखवते सगळं. खूप मज्जा येणार आहे. आता बघू काय काय खातो आम्ही. हाय गाईज. तर बाळांनी आणि भाऊंनी हा प्लेस सजेस्ट केलेला. हो बघतो नाही पाण्यामध्ये. काय काय मिळेल तुमच्याकडे? आमच्याकडे फ्राय मध्ये मिळेल, तंदूर मध्ये मिळेल, करी आहेत सगळं.
फ्रायमध्ये पापलेट आहे, रावस आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, कोळंबी आहे, बोंबील आहे, गाबोळी आहे, शिवंड आहे, परत माकला आहे, चिंबोरा आहे. आणि या कट्ट्यावरचं स्पेशल म्हणजे तिकडे तंदुरी पण अवेलेबल आहे. म्हणजे फ्राय पण मिळते आणि तंदूर पण. अच्छा. आणि गाईस तंदूर करून मिळेल. पापलेट, रावस आणि गाईस इथे सगळं तुम्हाला फ्रेश मिळणार आहे. कोळंबी मसाला, हे सुरमईचं कालवण, हे कोळंबीचं कालवण, हे चिंबोऱ्याचं कालवण, हा प्रॉन्स, भाकरी आहे, कोंबडी वडे आहेत. आणि अजून एक स्पेशल म्हणजे आमची सोलकढी खूप फेमस आहे. वा. कधी कधी असतो हा? म्हणजे बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि दर वीक. हां वीकला. मग तेवढी तुमचं प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट होईल, तेवढे लोक विजिट करू द्या तुम्हाला. एवढीच इच्छा, एवढं तुम्ही मेहनत करता ते म्हणून. पूर्ण सी व्ह्यू, भाऊ दुसऱ्यांचे आणि सी फूड. एक काम कर ना, हा कार्ड आणि साईडला करा आणि मग खुर्ची लाव. सगळ्यांना सी व्ह्यू पाहिजे. मग बाळा कशी बसेल? अच्छा ठीक आहे, सरकला भाऊ. बसताना पण मला घ्यायची. काय काय खायचं पहिले? स्टोरी पण टाक बोलताना. काय आहे या? बोंबील फ्राय. स्टार्टर चालू झाले तर आमचे. हो दिसतोय. पटकन भूक लागले. घ्या, चला स्टार्ट करा. फोटो काढायचं. तर गाईज स्टार्टला मागवलंय बोंबील फ्राय आणि माकली फ्राय ना. काय रब्बर सारखं लागतं. रब्बर खाऊन बघले तुम्ही? रब्बर खाऊन बघले? हा नाही. हाय, आता तू पण ब्लॉग मध्ये येणार बाबू. त्याने ओळखला नाही काय? ओळखला त्याने. तुझ्या बाबू कोण आहे बघ. राग आला त्याला माझा ना, म्हणून बोलत नाही. मी काय केलंय बाबू तुला बोलायचं होतं ना हिच्याशी व्हिडिओ कॉलवर. ते पण तिकडे लग्नाची ऑर्डर स्वीकारले होतील ताईला. नंबर घे ना.
गाईस मस्त सुरमई फ्राय आणि कोंबडी वडे सिमरंदीचे फेवरेट स्पेशल इथल्यासाठी. सगळ्यांनी आज ताव मारले. सकाळपासून खातोच आहे तसा. हिला आता भूक पण नव्हती. पॉम्फ्रेट म्हणजे आपले पापलेट. रेसिपी डिस्कशन चालले गाईस, कसं बनवलं असेल. सिमरनदी तू असं काय काय बनवले, म्हणजे असं नॉनव्हेज मध्ये स्पेशल तुला काय बनवता येतं? नॉनव्हेज मध्ये स्पेशल फक्त बिर्याणी येते मला बनवता. बाळा तुला काय काय येतं स्पेशल नॉनव्हेज मध्ये बनवता? नॉनव्हेज मध्ये स्पेशल तुला काय काय बनवता येतं? मला कोलबी येतं, बिर्याणी येते. स्पेशल काय तुझ्या हातचा? स्पेशल म्हणजे चिकन बिर्याणी बोलू शकते. परत मच्छीमध्ये पण सगळं चांगलं बनवते मी. त्यांच्या इथे जेवायला गेलेलो तेव्हा 3 बनवलेलं. आता आमच्या ताईच्या डिश आहे का? ताई तुला काय काय येतं बनवता? पेटा सांगणार नाही आता, नंतर सांगेल ना. येतं ना बघ ना, बनवत असते. बटर चिकन ते बघ, हिमा सांगते, हिमाने खाल्ले. बटर चिकन कुठे आणि हे बनवलेला बटर चिकन नाही ते हे बनवलं कोरमा, नान बनवलेला आहे ना, काहीतरी होतं नाही का? नान आणि चिकन सगळं बनवते. ओ भाकरी सोडून सेम भाकरी सोडून मला पण सगळं. कोमलला काय काय येतं नॉनव्हेज मध्ये? अच्छा, मला तर तुझं पेपर मशरूमच आठवतं बस. कोमलला काय काय येतं? सगळं काय नाही येत बोलतई. खोटा सांगते काही सगळं. राईस, पापलेट आणि कोलंबी. गाईस सोलकडी. काय टेस्ट आहे, म्हणजे कशी लागते? आता आणि कोकम, अजून काय काय असतं? कोकम थोडी कोथिंबीर टाकायची, भारी लागते. कोकोनट मिल्क. येस, कोकोनट मिल्क आपलं ते तर मेन इन्ग्रेडियंट आहे. सोलकढीचा बेसच तो आहे. टेस्ट एक नंबर. आता गाईस मी तर फर्स्ट टाइम ट्राय करते. सगळी केस चालल्या गाईस. आमचा पेटू आता फुल झालेला आहे, जास्तीच खाल्ला. तर हळूहळू खूप गर्दी वाढत चाललेली आहे आणि टेस्ट एक नंबर आहे. एकदम ऑथेंटिक आहे. आपला आगरी कोळी जो मसाला असतो तोच त्याला यूज करतात आणि तुम्ही नक्की विजिट द्या. आता आमचा फोटोशूट चालू आहे. काहीच आता किती वाजले? 9:30ला आम्ही निघालेलो. पेटूटम झालाय आमचा. आम्ही वॉशरूमला गेलो. पहिला वॉशरूम कसं दाखवून गेलती ना. नाही तुम्ही असं सांगाल ना दोघी जणी, मला काय झालं माहितीये का? तुम्ही कसं डोकरा आलता, तुम्ही तुमच्यावर छेडखानी विडखानी केली का? एवढं सिरियस मग ते सिरियस झाला. 3 नंबर टेबल. अरे आपण ज्या टेबलवर होतो बघ, त्याच्या बाजूच्या टेबलला ना एक डोकरा आला, पिलेला होता. आणि ती टोपो होती मग सगळी प्रॉन्स बिर्याणी हे ते सगळं त्याने एका मागे सगळं खाली पाडला. ओतला डायरेक्ट खाली आणि ओतला आणि बोलतो तुम्ही माझ्या पोरीला श्राप दिली तर असा तसा अगेन आपल्या बाजूच्या टेबलवर, म्हणजे 4th नंबर टेबल. म्हणजे त्यांनी जे बनवलेलं ते सगळं खाली होतं. कस्टमर पण बसलेले त्यांचे.
सगळा होल्ले आणि टोपानं गेला. त्याने त्यावेळेस काहीच नाही केलं. रडत होती बोलते ती बाई. आता रडी म्हणजे ती अशी हळवी झाली का मी काय करू आता. मग आता ती सांगत होती ना घर आहेत त्यांचीच आहेत मागे बोलत आम्ही तेच राहतो बोलत. आणि ती बोलते आम्ही 3 म्हणजे गट मिळून मच्छी घेतो. म्हणजे आता समजा सुरमई बोलता आम्हाला लागते तर मोठ्या सुरमई आहेत ना त्यांच्या सगळी पाठी एकदा बोलते 20 किलोची सुरमई आम्ही 3 मिळून एकत्र घेतो. मग त्याच्या त्या बोट्या वाटून घेतो बोलते. आणि आमचं रोजचं फ्रेश असतं बोलते आम्ही शिळा नाही ठेवत बोलते. तर ती सांगत होती तुम्ही बोलतो कोलंबी मसाला ट्राय करायला पाहिजे होता बोलतो तो बेस्ट आहे बोलता. अगं आम्ही जस्ट दोघी गेलो ना लगेच त्यांनी ओतत घेतला. आम्हाला वाटलं चुकून पडला नंतर त्यांनी दुसरी पण ओतत घेतलेली. नाही आता कोण तसं संगीत होता त्यांना बघून आली आणि आता इथला शिकलो ब्लॅक करंट सिमरन कुल्फी आहे. बाबा शेक करते मी शेक आपण तो घ्यायचा कुठला मला काहीच मी पहिल्यांदा आले. हे मस्त लागतो ग मी ट्राय केलं. चच्चा हे घेऊन जा. सब्जा टाकला तर तुलाच खायला देईन सांगता. पैसे पण नाही देणार परत. तू पण तिथे जा ना सगळा ओतून ये. एवढी वाईट नाहीये आम्ही गाडी रेडी ठेवतो पटकन. पळायला जागा पण नाही. बाबाचा डायलॉग भारी होता पण बाबा काय होता बिर्याणी बिर्याणी में अगर गोश्त डालेंगे तो मजा आएगा. नाही तो प्रॉन्स मसालाच बोलला मला. अच्छा लगेगा का असं बोल. काय काय म्हणजे नॉर्थ डिश असतात ना. सांग त्याला बोल एक्स्ट्रा टिश्यू दे. सब्जा एकामध्ये मी टाकू नको. चचा ए राव एक्स्ट्रा टिश्यूज द्या. एक्स्ट्रा टिश्यू द्या आणि त्याला सब्जा नका देऊ त्याच्यामध्ये. नाही पाहिजे. आता काय सांगत आहे बटर विदाउट सब्जा. एक बटर आणि बस एक्स्ट्रा टिश्यू फक्त. आता नाही देणार. आम्हाला नको फालूदा. चला पुढे. टिश्यू भेटला आता आम्ही चाललो. मेन्यू कार्ड आहे. मला वाटणी करून टाकले हे कोणाचं. सिमरनने जाम माइंड केलाय. ठेवा नाही इथे टिश्यू ठेवा सगळे. गाइस माझा ॲज युजुअल फेवरेट ब्लॅक करंट. यू वांट ट्राय करना ट्राय. मस्त स्ट्रॉंग आहे. हे तुझ्याकडे हे होतं टिश्यू पेपर. ती बघ कशी खाते. पटापट गाडी ना परत सांडेल पहिले पिऊन. अरे स्ट्रॉंग आहे ना. स्ट्रॉनी पहिले पिऊन घे नंतर बसलेच त्यासाठी. म्हणजे कोणता काय दिसला का लगेच कॅमेरा चालू करत. नाही म्हणजे खाते पण पटापट. अगं पाहिजे का स्ट्रॉ. काही सगळ्यांचा आला. सगळ्यांचा आला डबल स्पेशल. पण डबल स्पेशल काय आला नाही. चमचा नाही बसले. बिल दे बाळा इकडे बिल दे ना. डबल स्पेशल हे बघा. बाबा बघू बाळा. एवढे पार्सल कोणी घेतलेत. सिमरननी 5 घेतलेत मी 2 घेतले. आईला सिमरनचे 4 आहेत त्यात कोमलचा 1 आहे. अच्छा कोमलचा पण आहे. सबना मेरे पे खिलू मैं. हो मग तू 5 काय सगळं खाणार आहेस का काहीतरी. अरे मला हल्दीच्या ब्लॉक मध्ये सगळा भरवताना सगळं त्याला असतात ते. जाऊ नको माझा फोटो भरला. तिला कंटेंट मोर्त्यावर छान दिसतात. चला भाऊ गाडी मला चालू करून थांबली होते सगळ्यांना. पहिले सांडला बिडला ना गाडी. नाही सांगणार मी तेव्हा माझ्या कपड्यांना. हे काय केले मी फुल सिक्युरिटी. 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहे. शॉपिंग बघू शकता तुम्ही कोमलची. ना तोंडच
बाय बाय, गुड नाईट, बाय बाय, भेटूया लवकरच. तुम्हाला एकविरीला जायला रस्ता खाली झालेला आहे आता. आता बाळा पाठवशील ना? नाही झाला व्लॉग. सो गाईज अशा प्रकारे 12 वाजता आम्ही नेंदूरवाने घरी आलेलो आहे. होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडल्यास नक्की कमेंट करा आणि शेअर करा, लाईक करा. बाय बाय, गुड नाईट, गुड नाईट, टेक केअर, गुड नाईट, बाय.